संध्याकाळी येऊन आवीच्या घरापाशी बसलो होतो आणि तिथेच बसलेल्या जागी पाऊस पडाल तर भारी का आणि आईला जोरात बी पडेना, असं थोडं पडतंय जातं थोडं पडतंय जातं आणि तिथेच बसलेल्या जागी परत्याला फोन केला होता. बघा फक्त मज्जा. हे कुठं आहे? तुझ्या घरापाशी दुकान झालं बे शॉर्ट झालंय का? काय बे इकडं आलो तुम्ही आपलं वळसंग साईड आलतो आत्ता. कोणासोबत? अरे ते एक मित्र आहे घरापासला, ते नव्हतं का तिकडे राहतंय बघा, त्यासोबत आलतो. मग विषय काय झालाय, आई घालं माहित नाही, इकडची होती पोरं सिटीतल्या आपल्या. सोलापूर हा मग अडवले होते ते. तुला? हा ऐक जरा, अडवले होते, गाडीत चावी काढून घेतली ती आणि ते इतराला हंड्रेड त्याच्यानी बहीणची शॉर्ट झाला इथं. आता तू काय अबे का हा इथं साईड आलो तुला फोन लावायचा म्हणून. कसं म्हणत काय करतो? अबे त्यांनी काय गाडी चावी घेऊन गेले, सोडत नाही बिडत नाही म्हणा लागली. ती कायच विषय नव्हतं. त्या पोराचं काय शॉर्ट होतं का? अबे काय बी नाही. तू घेतो थोडी करायला उभारले तर हा बहुतेक अबे काय समजेल झालंय. तू आता चावी घेतली का काढून? हा कुठले ते पोरं अबे उद्या मला कधी म्हणतो तुला लावलो ना फोन. चेष्टा करायला? अरे नाही रे भैया, तुला पैसे पाठवू का? येतो का सांग? पैशाचं काय संबंध? रिक्षाने रे पोरं घेऊन पाठव कसं तरी आहे. आता लगी म्हणजे आता लगी म्हणतो जायला तू चेष्टा करायला मला कळायला लागलं. तुला भाऊ आहे गाईचा भाऊ उचल लाव. अभि पैसे हवे. मला पहिलाच कळालेलं. गाडी बघ दिसला का? परत्याचे हातभर फाडून थोड्या वेळानं आवीचा निरोप घेऊन मी पण निघालो घराकडे आणि किचनमध्ये येऊन बघितलं गरम गरम भजा आणले होते. मग का वर नेलो आणि दिलो रिबीट पद्धतशीर मध्ये. आणि तुम्ही व्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा.